अभ्युदयनगरचा विकास नेमका कधी होणार हा प्रश्न ऐरणीवर असताना आता यावर तोडगा निघाल्याची माहिती आहे। स्वतः प्रवीण दरेकर आणि स्थानिक खासदारांनी यावर तोडगा काढलेला आहे आणि मुख्यमंत्र्यांची सुद्धा भेट घेतलेली आहे। आज मुख्यमंत्र्यांची तुम्ही भेट घेतली आणि अभ्युदयनगरचा जो रखडलेला विकास आहे त्याला आता हिरवा कंदील मिळाला असं म्हणा। 100% जवळपास अभ्युदयनगरच्या विकासाचं दालन मोकळं झालं आहे, मार्ग मोकळा झाला आहे। कारण 735ला 7 वेळा टेंडर करूनही त्या ठिकाणी प्रतिसाद मिळाला नव्हता। याचं कारण सवलती, प्रीमियम या गोष्टीचा अंतर्भाव त्यामध्ये नव्हता आणि हे आज राज्याच्या मुख्यमंत्र्यांना नीटपणे समजावून सांगण्यामध्ये आमचं अभ्युदयनगर फेडरेशन आम्ही सारेजण यशस्वी झालो आणि त्याच्यामुळे प्रीमियम माफ सवलत त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे चार्जेस या सगळ्या बाबतीत सहानुभूतीपूर्वक विचार करून 735 ऐवजचं कॅप जे होतं ते 620वर त्या ठिकाणी आपण आणलं आहे आणि मिनिमम 720 जास्ती कितीही अशा प्रकारचा निर्णय त्या ठिकाणी झाला आहे आणि मला वाटतं राज्याच्या मुख्यमंत्र्यांना अभ्युदयनगरवासियांच्या वतीनं किंबहुना मी मुंबईकरवासियांच्या वतीनं धन्यवाद देईन। कारण एक चांगला विकासाचा प्रकल्प या निमित्तानं म्हाडा त्या ठिकाणी करतं आहे आणि CNDच्या मार्फत करतं आहे। त्याच्यामुळे आता प्रकल्प रखडणार नाही। खाजगी विकासक असेल, फिजिबिलिटी झाली नाही, पैशाची अडचण आली, त्या ठिकाणी प्रकल्प रखडतो। इथे आता म्हाडाची जबाबदारी आहे आणि त्याच्यामुळे आता प्रकल्प रखडणार नाही। अभ्युदयवासियांचं स्वप्न आता त्या ठिकाणी साकारलं जाणार आहे। भाड्याचा विषय आला, 20-22 हजार भाडे होतं। त्यावेळेला मुख्यमंत्र्यांना लोकांनी विनंती केली प्रतिनिधींनी की बाबा मुंबईत या भाड्यात झोपडंसुद्धा भाड्याने मिळत नाही आणि मुख्यमंत्र्यांनाही ते पटलं। त्यांनी सांगितलं की भाड्याच्या बाबतीत मी त्या ठिकाणी कन्सिडर करेन आणि भाडंही थोडं वाढवून मिळेल अशा प्रकारचं सुद्धा त्यांनी सुतोवाच केलं आहे आणि एकंदर अभ्युदयनगरवासियांना समाधान देणारा अशा प्रकारचा हा निर्णय असं मला वाटतं। मुंबईच्या अगदी प्राईम स्पॉटमध्ये अभ्युदयनगर आहे आणि त्यामुळे जागेच्या किमतीसुद्धा वाढतील आणि जी घरांची कमतरता आहे ती सुद्धा पूर्ण होईल येत्या काळामध्ये। निश्चितपणे जो म्हाडाला स्टॉक जो हवा आहे तोही या निमित्तानं मिळेल आणि मध्यमवर्गीय मराठी माणूस जो आज मुंबईच्या बाहेर जातो आहे तो याच्यामुळेच ना की छोटी जागा आहे, कुटुंब वाढतं, मोठी जागा नसते। आता इथे मोठी जागा मिळाली तर कुटुंब वाढलं तरी अत्यंत चांगल्या पद्धतीत आपलं जीवन गुजारू शकतो आणि मला वाटतं त्या अर्थानं सामाजिक बांधिलकीतनं सुद्धा मराठी माणसाच्या दृष्टीनं सुद्धा अत्यंत महत्त्वाचा असा निर्णय माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे असं मला वाटतं। नक्कीच आज आणि उद्या देशाचे सहकार मंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते अमित शहा हे दौऱ्यावर आहेत, उद्या रायगडला जाणार आहेत। कशा पद्धतीनं त्या ठिकाणी सगळे कार्यक्रम होतील तुम्ही सुद्धा असणार आहे अशी माहिती आहे। नाही, छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानणारं अशा प्रकारचं नेतृत्व आदरणीय आमचे अमितभाई शाह आहेत। म्हणजे प्रचंड अशा प्रकारचा महाराजांचा अभ्यास इतिहास आज त्याला माहीत आहे। किंबहुना मला वाटतं एक पुस्तक पण महाराजांवर ते स्वतः त्या ठिकाणी लिहित असल्याची मला माहिती आहे आणि म्हणून महाराजांप्रती एक अपार श्रद्धा अमितभाईंच्या आहेत आणि म्हणूनच ते त्या ठिकाणी दर्शनासाठी येणार आहेत। पाचारला जिजामातांचं दर्शन घेऊन वरती गडावर जाऊन समाधीचं दर्शन घेणार आहेत आणि आमचा एक जिगरबाज धाडसी नेता येतोय त्याच्यामुळे स्वाभाविकपणे महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांना सुद्धा त्यामुळं उत्साह निर्माण झालेला आहे। बरीच चर्चा रंगली रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत देखील, कुणाला पालकमंत्री इतकी क्षुद्र आणि छोटी चर्चा जर होत असेल तर दुर्दैव आहे। ज्यावेळेला देशाचे गृहमंत्री येतात आणि ते त्या ठिकाणी कोणाच्या घरी जेवायला जात असतील तर ती पालकमंत्र्यांच्या चर्चेसाठी जात असतील, अशी जर चर्चा कोण करत असेल तर चर्चेचा स्तर किती खालावला आहे याचा विचार करण्याची आवश्यकता आहे। पवार यांनी जे विधान केलं आहे मंगेशकर कुटुंबियांबद्दल ते पटणारं आहे का? कारण बरीच प्रतिक्रिया याबद्दल सुद्धा येते आता। नाही, मंगेशकर कुटुंबियांच्या बाबतीत त्यांचं विधान अजिबात पटणारं नाही आहे। झालेला प्रकार दुर्दैवी आहे, त्याच्याविषयी ॲक्शन सरकार घेतं आहे, लोकभावनेचा आदर करतं आहे, परंतु म्हणून संपूर्ण मंगेशकर कुटुंबाला दोषी ठरणं, लता दीदींसारखं जे संगीत क्षेत्रात जगात नाव आहे त्यांचं किंवा त्यांच्या कुटुंबाच्या विषयी अशा प्रकारे लुटारू वगैरे बोलणं हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभा देणारं नाही। त्या वडेट्टीवारांची संस्कृतीच ती असल्या कारणानं ते असं बोलतात। उदयनराजेंनी म्हटलं आहे की पहिली महिलांची जी शाळा आहे
ती प्रतापसिंग महाराज यांनी, थोरले प्रतापसिंग महाराज यांनी सुरू केली होती आणि त्यांचं अनुकरण महात्मा ज्योतिबा फुलेंनी केलं. या विधानाकडे नेमकं कसं पाहता? मला वाटतं आपल्या थोर पुरुषांविषयी, युगपुरुषांविषयी अशा प्रकारचा वाद निर्माण होणं योग्य नाही. प्रत्येक थोर पुरुष आपल्या ठिकाणी त्या ठिकाणी मोठा आहे आणि त्याच्यामुळे छत्रपतींचं मोठेपण हे वादातीत आहे, त्याला कोणी दुमत असायचं कारणच नाही. परंतु मला वाटतं अशा विषयांवर ना पुन्हा महात्मा फुले, पुन्हा सामाजिक तेढ निर्माण होईल आणि त्याला खतपाणी घालणं हे योग्य असं मला वाटत नाही. बातचीत केल्याबद्दल, तर आपली भूमिका मांडली प्रवीण दरेकर यांनी. आणि महात्मांच्या बाबतीत असं विधान कुणीही करता कामा नये असं सुद्धा त्यांनी आपलं वैयक्तिक मत व्यक्त केलं आहे. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई.